उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार। शेषराव वानखेडे नंतर सर्वाधिक वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा अजित पवारांकडे मान जाणार। आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर्स भागवत महाकुंभा मेळ्यामध्ये पवित्र स्नानासाठी गेले नाहीत म्हणून आम्ही सुद्धा गेलो नाही। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला। हिंदुत्व मान्य असलेला मुस्लिमही आमचाच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळून आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, ठाकरेंचा हल्लाबोल। भाजप हिंदुत्ववादी आहे हेच सर्वात मोठं फेक नरेटिव्ह। संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपकडे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधलेच नेते, भाजपकडे ओरिजिनल काय आहे, राऊतांचा सवाल। सत्ताधारी निवडणुकीत घोटाळे करून जिंकले, आपण गाफील राहिलो, निर्धार मेळाव्यात संजय राऊत यांचं वक्तव्य। गंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा। कुंभमेळ्यातल्या पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली। पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाच्या अश्लील चाळे प्रकरणी गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण, हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा आक्रोश मोर्चा। सरकारचे डोळे कधी उघडणार, वैभवी देशमुखचा संतप्त सवाल। लोकशाही मराठीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सायली परब कबाडी प्रकरणाचा तपास जलद गतीनं करण्याचे दिले आदेश। आणि मथुरेत होळी उत्सवाला सुरुवात, जगप्रसिद्ध लठमार होळी साजरी करण्यासाठी मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।